नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जी के कट्टा आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरती 2025 साठी होणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत। तर 20 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहूया पहिला प्रश्न। ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती कोण आहेत? नंबर 1 धोंडो केशव कर्वे, 2 वि स खांडेकर, 3 आचार्य विनोबा भावे, 4 आनंदीबाई जोशी। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 2 वि स खांडेकर। पुढील प्रश्न आहे, मराठी भाषेमध्ये पहिले मासिक कोणते आहे? 1 दर्पण, 2 दिग्दर्शन, 3 ज्ञानप्रकाश, 4 मुंबई टाइम्स। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नंबर 2 दिग्दर्शन। पुढील प्रश्न आहे, कोल्हापूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? नंबर 1 मुंबई, नंबर 2 अमरावती, 3 औरंगाबाद म्हणजेच आताचा छत्रपती संभाजीनगर, नंबर 4 पुणे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नंबर 4 पुणे। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्याची संख्या किती आहे? नंबर 1 32 जिल्हे, 2 35 जिल्हे, 3 34 जिल्हे, 4 36 जिल्हे। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगण्याचा प्रयत्न करत चला। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 4 36 जिल्हे। पुढील प्रश्न आपण पाहूयात, महाराष्ट्राचे पूर्व पश्चिम अंतर खालीलपैकी किती किलोमीटर आहे? नंबर 1 700 किलोमीटर, नंबर 2 800 किलोमीटर, नंबर 3 900 किलोमीटर, नंबर 4 1200 किलोमीटर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नंबर 2 800 किलोमीटर। पुढील प्रश्न आपण पाहूयात, लाकडी खेळणी तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? नंबर 1 पोंभुर्ले, नंबर 2 सावंतवाडी, 3 अक्कलकोट, 4 मालवण। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 2 सावंतवाडी। पुढील प्रश्न आहे, उजनी हे महत्त्वाचे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नंबर 1 सातारा जिल्ह्यामध्ये, 2 सांगली जिल्ह्यामध्ये, नंबर 3 कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, नंबर 4 सोलापूर जिल्ह्यामध्ये। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 4 सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे। पुढील प्रश्न आहे, पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? नंबर 1 रायगड, नंबर 2 रत्नागिरी, 3 सातारा, 4 सोलापूर। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 3 सातारा जिल्ह्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा कोणता आहे? 1 लातूर, 2 वर्धा, नंबर 3 वाशिम, 4 रायगड। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 2 वर्धा। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? नंबर 1 रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, नंबर 2 रायगड, नंबर 3 ठाणे, नंबर 4 अकोला। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नंबर 2 रायगड जिल्ह्यामध्ये आहे। पुढील प्रश्न, सांताक्रूझ हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? नंबर 1 मुंबई, नंबर 2 छत्रपती संभाजीनगर, नंबर 3 नाशिक, नंबर 4 पुणे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 1 मुंबई शहरामध्ये आहे। पुढील प्रश्न आहे, तुमसर ही राज्यातली तांदळाची प्रमुख बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? नंबर 1 भंडारा जिल्ह्यामध्ये आहे, नंबर 2 यवतमाळ जिल्ह्यामध्ये, नंबर 3 उस्मानाबाद, नंबर 4 नंदुरबार। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 1 भंडारा। पुढील प्रश्न आहे, मयुरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? नंबर 1 सांगली, नंबर 2 सातारा, नंबर 3 पुणे, नंबर 4 बुलढाणा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नंबर 3 पुणे जिल्ह्यामध्ये आहे। पुढील प्रश्न आहे, सहस्त्रकुंड धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? नंबर 1 परभणी जिल्ह्यामध्ये, नंबर 2 लातूर, नंबर 3 नांदेड, नंबर 4 उस्मानाबाद। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 3 नांदेड जिल्ह्यामध्ये आहे। पुढील प्रश्न, महाराष्ट्राचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखले जाते? नंबर 1 मुंबई, नंबर 2 इचलकरंजी, नंबर 3 मालेगाव, नंबर 4 मनमाड।
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नंबर 2 इचलकरंजी. पुढील प्रश्न आहे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? नंबर 1 अकोला जिल्ह्यामध्ये, नंबर 2 अमरावती, नंबर 3 यवतमाळ, नंबर 4 बुलढाणा जिल्ह्यामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 3 यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नंबर 1 पाडेगाव, नंबर 2 राजगुरुनगर, नंबर 3 श्रीरामपूर, नंबर 4 दौलताबाद. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 3 श्रीरामपूर. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? नंबर 1 लातूर जिल्ह्यामध्ये, नंबर 2 अकोला जिल्ह्यामध्ये, नंबर 3 अमरावती जिल्ह्यामध्ये, नंबर 4 उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंबर 2 अकोला जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आपण पाहूयात श्री बाबा आमटे यांचा हेमल कसा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? नंबर 1 वर्धा जिल्ह्यामध्ये, नंबर 2 चंद्रपूर, नंबर 3 गडचिरोली, नंबर 4 गोंदिया. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नंबर 3 गडचिरोली. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्राचे निमलष्करी दल खालीलपैकी कोणते आहे? नंबर 1 GRF, नंबर 2 CRPF, नंबर 3 SRPF, नंबर 4 CISF. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो नंबर 3 SRPF. तर विद्यार्थी मित्रांनो आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्कीच सांगायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.